नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता फक्त भौतिकशास्त्राचा एक साधा नियम वाटतो. पण प्रत्यक्षामध्ये तो आधुनिक तंत्रज्ञानाचा, AIचा आणि आपण जे गुंतागुंतीचं चिप डिझाईन म्हणतो ना, त्याचा मुख्य पाया आहे. हो, अगदी. आणि सध्या आपण रोजच ऐकतो की AI मॉडेल्सना हजारो GPU लागतात. बरोबर. डेटा सेंटर्समध्ये प्रचंड ऊर्जा खर्च होते. आणि सिलिकॉन चिप्सची निर्मिती करणं हे जगातलं सर्वात कठीण काम बनलंय. नक्कीच. पण या सगळ्या आवाडमेव तंत्रज्ञानाची सुरुवात कुठून होते हे पाहणं रंजक आहे. हो, ती सुरुवात अगदी अणूंच्या पातळीवर घडणाऱ्या एका साध्या प्रक्रियेतून होते. आणि म्हणूनच आज आपण प्राध्यापक सुरेश भागवत यांच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या संशोधन साहित्यावर चर्चा करणार आहोत. दी एनर्जी बँड थिअरी ऑफ मटेरियल्स आणि द फिजिक्स ऑफ कंडक्टिव्हिटी या त्या 2 नोट्स आहे. अगदी बरोबर. आपला आजचा उद्देश हाच आहे की तांबे, रबर आणि सिलिकॉन यांसारख्या पदार्थांमध्ये विजेचा प्रवाह कसा ठरतो हे पाहणे. आणि या साध्या भौतिक फरकामधून आजचे इंटिग्रेटेड सर्किट्स कसे आकाराला आले हे समजून घेणे. हो, कारण आपण रोज वायर बघतो, वायरमधून वीज कशी वाहते आणि वायरच्या कव्हरमधून का नाही वाहत हा प्रश्न पडतोच. खरं तर हा विषय समजून घेणे आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. एनर्जी बँड डायग्रॅम किंवा ऊर्जा पट्टा आकृती कशी काम करते हे समजल्याशिवाय इलेक्ट्रॉनिक्सचा पाया समजू शकत नाही. प्राध्यापक सुरेश भागवत यांच्या नोट्स आपल्याला या प्रक्रियेची अतिशय अचूक माहिती देतात. आपण आज याच वैज्ञानिक संकल्पनांचा वेध घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण हे उलगडून पाहूया. एनर्जी बँड किंवा ऊर्जा पट्टा म्हणजे नेमकं काय असतं? तर आपण सर्वसाधारणपणे जाणतो की अणूंमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात जे केंद्रकाभोवती फिरत असतात. बरोबर. पण जेव्हा आपण एका अणूच्या पलीकडे जाऊन संपूर्ण घन पदार्थाचा म्हणजे सॉलिड मटेरियलचा विचार करतो तेव्हा हे बँड्स तयार होतात. म्हणजे साहित्यामध्ये असं स्पष्ट केलंय की लाखो करोडो अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या इलेक्ट्रॉन्सच्या ऊर्जा पातळ्या एकमेकांत मिसळतात. अगदी. जेव्हा अनेक अणू एकत्र येऊन घन पदार्थ तयार होतो तेव्हा ते एकमेकांच्या खूप जवळ येतात. त्यामुळे त्यांच्या ऊर्जा पातळ्यांवर एकमेकांचा प्रभाव पडतो. आणि एकाच ऊर्जेवर अनेक इलेक्ट्रॉन्स राहू शकत नाहीत. याला क्वांटम मेकॅनिक्समध्ये पाऊलीचा अपवर्जन नियम किंवा पाऊली एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणतात. अच्छा, म्हणजे एका जागेवर एकच जण राहू शकतो. बरोबर. त्यामुळे या ऊर्जा पातळ्या थोड्या थोड्या फरकाने विभागल्या जातात आणि त्यांचे सलग असे पट्टे तयार होतात, ज्याला आपण बँड्स म्हणतो. हो. प्राध्यापक भागवत यांच्या साहित्यानुसार आपल्याला मुख्यत्वे 2 पट्ट्यांवर लक्ष केंद्रित करायचंय. पहिला आहे व्हॅलेन्स बँड, ज्याला VB म्हणतात. हो. या पट्ट्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते अणूशी घट्ट बांधलेल्या अवस्थेत असतात. ते स्वतःहून इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. आणि दुसरा बँड कोणता? दुसरा आहे कंडक्शन बँड किंवा CB. हा तो पट्टा आहे जिथे पोहोचल्यावर इलेक्ट्रॉन्स पूर्णपणे मोकळे होतात. म्हणजे ते संपूर्ण पदार्थावर सहजपणे प्रवाह करू शकतात. अगदी तसंच. म्हणजेच विजेचा प्रवाह निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रॉन्सना कोणत्याही परिस्थितीत या कंडक्शन बँडमध्ये पोचणे अत्यंत आवश्यक असते. हो. जोपर्यंत इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँडमध्ये अडकलेले आहेत तोपर्यंत कोणताही विजेचा प्रवाह शक्य नाही. पण मग प्रश्न असा पडतो की हे इलेक्ट्रॉन्स एका पट्ट्यातून दुसऱ्या पट्ट्यात कसे जातात? या 2 पट्ट्यांच्या मध्ये नेमकं काय असतं? इथेच या थिअरीचा गाभा दडलेला आहे. या 2 पट्ट्यांमध्ये जे ऊर्जेचे अंतर असते त्याला बँड गॅप किंवा EG असे म्हणतात. बँड गॅप? हो. हा बँड गॅप म्हणजे ऊर्जेची एक प्रकारची दरी आहे. या जागेत कोणत्याही इलेक्ट्रॉन राहू शकत नाही. म्हणजे त्याला उडीच मारावी लागते. अगदी बरोबर. वीज वाहण्यासाठी इलेक्ट्रॉनला व्हॅलेन्स बँडमधून उडी मारून कंडक्शन बँडमध्ये जावे लागते आणि यासाठी त्याला बाहेरून ऊर्जा मिळणं गरजेचे असते. हाच तो मुख्य नियम आहे जो संपूर्ण भौतिकशास्त्रामध्ये प्रमाण मानला जातो. हो. या बँड गॅपच्या आकारमानावरच ठरते की तो पदार्थ विजेचा सुवाहक आहे, दुर्वाहक आहे की अर्धसंवाहक आहे. हे खूपच रंजक आहे. आता आपण या बँड गॅपच्या आधारावर पदार्थांचे जे वर्गीकरण होते त्याकडे वळूया. आपण 2 अगदी विरुद्ध टोकांचा विचार करूया. धातू आणि निरोधक. हो, धातू आणि निरोधक. साहित्यात असे म्हटले आहे की धातूमध्ये हा बँड गॅप 0 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो, म्हणजे 0 EV. हो, म्हणजेच व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकांवर पूर्णपणे ओव्हरलॅप झालेले असतात. तांबे, ॲल्युमिनियम किंवा लोखंडासारख्या धातूंमध्ये म्हणूनच भरपूर मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात.
प्राध्यापक भागवत यांनी त्यांच्या नोट्समध्ये यासाठी एक अतिशय चपखल अॅनॉलॉजी दिली आहे. त्यांच्या मते धातू म्हणजे जणू एक उघडा दरवाजा आहे. उघडा दरवाजा. हे उदाहरण धातूंचे वर्तन समजण्यासाठी खूप प्रभावी आहे. हो, तिथे बँड गॅप 0 असल्यामुळे इलेक्ट्रॉन्सना कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी कोणतीही अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागत नाही. दरवाजा कायम उघडाच असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स मुक्तपणे ये-जा करू शकतात. म्हणूनच धातूंमध्ये विजेचा प्रवाह अतिशय सहज आणि वेगाने होतो. त्यांची कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त असते. आपण आपल्या घरातील वायरिंगसाठी तांबे आणि ॲल्युमिनियमचा वापर याच कारणासाठी करतो. बरोबर, कारण ते विजेच्या प्रवाहाला कसलाही अडथळा निर्माण करत नाहीत. पण फक्त वीज वाहून नेणे एवढंच पुरेसे नसते ना. आपण स्वतःचं संरक्षण कसे करतो हेही तितकेच महत्वाचे आहे. हो, तिथेच आपण चर्चेच्या दुसऱ्या टोकाकडे येतो. जर तांब्याच्या वायरमधून वीज सहज वाहते तर ती वायर उघडी ठेवणे धोक्याचे असते. त्यावर रबर किंवा प्लास्टिकचे आवरण असते. इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे निरोधक कसे अगदी विरुद्ध काम करतात. निरोधक म्हणजे इन्सुलेटर्स. हो, साहित्यात स्पष्ट केल्याप्रमाणे निरोधक पदार्थांमध्ये हा बँड गॅप खूप मोठा असतो. साधारण किती मोठा असतो हा गॅप? हा गॅप साधारणपणे 5 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षाही जास्त असतो. अणूंच्या पातळीवर विचार केला तर ही एक प्रचंड मोठी दरी आहे. बापरे. आणि सामान्य तापमानाला व्हॅलेन्स बँडमधील इलेक्ट्रॉन एवढी मोठी उडी मारून कंडक्शन बँडमध्ये जाऊच शकत नाही. म्हणजे तो इलेक्ट्रॉन त्याच्या मूळ जागेवरच अडकून पडतो. अगदी. आणि जर इलेक्ट्रॉन मोकळा होऊन प्रवाहित झाला नाही तर वीज वाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच प्राध्यापक भागवतांच्या नोट्समध्ये निरोधकाला मोठी भिंत असे म्हटले आहे. हो, धातूचा उघडा दरवाजा होता, पण निरोधक ही एक मोठी भिंत आहे जिथून इलेक्ट्रॉन आरपार जाऊ शकत नाही. रबर, काच किंवा प्लास्टिक याच कारणासाठी वायरचं कव्हर म्हणून वापरले जातात, जेणेकरून विजेचा प्रवाह फक्त वायरच्या आतच राहावा आणि शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता शून्यावर यावी. पण आता आपण या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. आपण अर्धसंवाहकांबद्दल बोलणार आहोत. हो, सेमीकंडक्टर्स. हे असे पदार्थ आहेत ज्यांनी जगात खऱ्या अर्थाने तांत्रिक क्रांती घडवून आणली आहे. बरोबर. अर्धसंवाहक हे धातू आणि निरोधक यांच्या अगदी मधला मार्ग आहेत. त्यांचा बँड गॅप खूप मोठाही नसतो आणि शून्यही नसतो. तो साधारणपणे 0.1 ते 3 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या दरम्यान असतो. विशेषतः सिलिकॉनचा विचार केला तर त्याचा बँड गॅप जवळपास 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका लहान असतो. सिलिकॉन आणि जर्मेनियम ही यांची प्रसिद्ध उदाहरणे आहेत. होय, साहित्यामध्ये यासाठी छोटा दरवाजा हे उदाहरण वापरले आहे. धातू उघडा दरवाजा होता, निरोधक मोठी भिंत होती आणि अर्धसंवाहक हा एक छोटा दरवाजा आहे. या छोट्या दरवाज्यातून जाण्यासाठी इलेक्ट्रॉनला थोड्याशा ऊर्जेची गरज असते. जर आपण ॲब्सोल्यूट 0 तापमानाला विचार केला तर हे पूर्णपणे निरोधकांसारखेच वागतात. पण सामान्य तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला आजूबाजूच्या उष्णतेमुळे काही इलेक्ट्रॉन्सना एवढी ऊर्जा मिळते की ते हा बँड गॅप पार करतात आणि कंडक्शन बँडमध्ये पोहोचतात. होय, आणि त्यामुळे त्यांची कंडक्टिव्हिटी मध्यम स्वरूपाची असते. सर्वात क्रांतिकारी मुद्दा हा नाहीये की ते थोडीफार वीज वाहून नेऊ शकतात. मग कोणता आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण त्यांची वीज वाहून नेण्याची क्षमता अत्यंत अचूकपणे नियंत्रित करू शकतो. अगदी बरोबर. धातूंमध्ये आपण वीज थांबवू शकत नाही आणि निरोधकांमध्ये सुरू करू शकत नाही. पण अर्धसंवाहकांमध्ये आपल्याला हवे तेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स प्रवाहित करू शकतो. आणि या नियंत्रणासाठी जी प्रक्रिया वापरली जाते त्याला डोपिंग म्हणतात. डोपिंग म्हणजे सिलिकॉनमध्ये काही अशुद्धी मिसळणे. हो, पण अगदी मोजक्या आणि नियंत्रित प्रमाणात. हे प्रमाण किती सूक्ष्म असते याचा विचार केला तर लाखो सिलिकॉन अणूमागे एखादा फॉस्फरस किंवा बोरॉनचा अणू मिसळला जातो. असे केल्याने आपण मोकळ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या आपल्या गरजेनुसार वाढवू किंवा कमी करू शकतो. म्हणजेच डोपिंगमुळे आपण फक्त एक वाहक तयार करत नाही तर एक स्विच तयार करतो. हो, हा एक प्रकारे विजेच्या प्रवाहाचा व्हॉल्व्ह बनतो. आपण बाहेरून थोडेसे व्होल्टेज दिले की हा बँड गॅप पार करणे सोपे होते आणि वीज वाहू लागते, ज्याला आपण स्थिती 1 किंवा ऑन म्हणतो. आणि व्होल्टेज काढून घेतले की वीज वाहणे थांबते. ती स्थिती 0 किंवा ऑफ असते. हा छोटा दरवाजा उघडण्याची आणि बंद करण्याची प्रक्रिया डोपिंगमुळे अतिशय जलद होते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण अणूंबद्दल बोललो, बँड गॅपबद्दल बोललो, पण जे लोक रोजच्या जीवनात मोबाईल, लॅपटॉप वापरतात त्यांच्यासाठी ह्या लहान बँड गॅपचे काय महत्त्व आहे? जर आपण याला एका मोठ्या संदर्भाशी जोडले
तर हा लहान बँड गॅप आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया आहे हे समजेल. आपण याला आजच्या काळातील AI आणि चिप डिझाईनशी कसे जोडू शकतो? आपण मगाशी जे डोपिंग आणि नियंत्रणाबद्दल बोललो त्यातूनच ट्रान्झिस्टरचा जन्म झाला. ट्रान्झिस्टर हा एक असा सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक स्विच आहे जो विजेचा प्रवाह चालू किंवा बंद करतो. आजचे इंटिग्रेटेड सर्किट्स आणि संपूर्ण चिप डिझाईन या सर्वांचा बेस हेच अर्धसंवाहक आहे. AI मॉडेल्स ज्या वेगाने आकडेमोड करतात ते सर्व या अब्जावधी ट्रान्झिस्टर्सच्या ऑन आणि ऑफ होण्यावर अवलंबून असते. साहित्यामध्ये इंटेल आणि TSMC यांसारख्या कंपन्यांचा उल्लेख आहे. या कंपन्या सिलिकॉन अर्धसंवाहक वापरूनच चिप्स तयार करतात. आजकाल एका लहानशा चिप्सवर चक्क 50 अब्ज ट्रान्झिस्टर्स बसवलेले असतात. बापरे, 50 अब्ज? हो, आणि हे सर्व ट्रान्झिस्टर्स 0 आणि 1 या बायनरी भाषेवर काम करतात. आणि हे 0 आणि 1 दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनने तो बँड गॅप ओलांडला आहे की नाही याचे संकेत आहेत. अगदी अचूक. आणि इथेच VLSI म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशनचं महत्त्व अधोरेखित होतं. जेव्हा आपण एका छोट्याशा जागेत अब्जावधी ट्रान्झिस्टर बसवतो तेव्हा त्यांचे आकार नॅनोमीटर्समध्ये मोजावे लागतात. आजच्या काळात TSMC सारख्या कंपन्या 3 नॅनोमीटर किंवा 2 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर काम करत आहेत. जेव्हा ट्रान्झिस्टर एवढा लहान होतो तेव्हा तो छोटा दरवाजा अक्षरशः अणूंच्या आकाराचा बनतो. अशावेळी क्वांटम मेकॅनिक्सचे नियम लागू लागतात आणि क्वांटम टनलिंग सारख्या समस्या निर्माण होतात. क्वांटम टनलिंग म्हणजे काय? जिथे इलेक्ट्रॉन बँड गॅप न ओलांडता थेट भिंतीच्या पलीकडे जाऊ लागतो. म्हणजेच दरवाजा बंद असला तरी वीज गळती होते. अच्छा, लिकेज करंट ही चिप डिझाईन करणारे इंजिनियरसाठी खूप मोठी डोकेदुखी असते. हो, आणि यातूनच आणखीन एक गंभीर प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे उष्णतेचा. हीट डिसिपेशन. जेव्हा अब्जावधी इलेक्ट्रॉन्स एका सेकंदात अब्जावधी वेळा हा बँड गॅप ओलांडतात तेव्हा प्रचंड उष्णता बाहेर पडते. आज आपण पाहतो की AI चालवणारे मोठे सर्व्हर्स आणि डेटा सेंटर्स प्रचंड गरम होतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी लाखो लिटर पाणी किंवा लिक्विड कूलिंग सिस्टम्स वापराव्या लागतात. या अवाढव्य उष्णतेचं मूळ कारण हेच आहे की आपण अब्जावधी इलेक्ट्रॉन्सना सतत उड्या मारायला लावत आहोत. म्हणूनच जे लोक आज AI हार्डवेअरचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही एनर्जी बँड थिअरी समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मूरचा नियम सांगतो की दर 2 वर्षांनी चिपवरील ट्रान्झिस्टर्सची संख्या दुप्पट होईल. पण तो आता त्याच्या भौतिक मर्यादेपर्यंत पोहोचत आहे. आणि ती मर्यादा म्हणजे हाच बँड गॅप आणि अणूंचा प्रत्यक्ष आकार. आपण सिलिकॉनच्या क्षमतेच्या शेवटच्या टोकावर पोहोचत आहोत. भविष्यातील चिपसाठी नवीन पदार्थ शोधावे लागणार आहेत. हे ऐकून स्पष्ट होते की हे साधे वाटणारे नियम प्रत्यक्ष व्यवहारात किती गुंतागुंतीचे आहेत. हो, पाया मजबूत नसेल तर AIची इमारत उभी राहूच शकत नाही. आपण या चर्चेचा एक मोठा टप्पा पार केला आहे. चला तर मग या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. नक्कीच. आपण सुरुवात केली ती ऊर्जापट्ट्यांपासून. आपण पाहिले की धातूंमध्ये हा एक उघडा दरवाजा असतो जिथून वीज सहज वाहते. आणि निरोधकांमध्ये हा गॅप इतका मोठा असतो की ती एक मोठी भिंत बनते, ज्यामुळे आपले संरक्षण होते. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिला तो अर्धसंवाहकांचा छोटा दरवाजा, ज्याचा बँड गॅप आपण डोपिंग प्रक्रियेने नियंत्रित करू शकतो. याच नियंत्रणामुळे आपण ट्रान्झिस्टर्स बनवू शकलो आणि आज कृत्रिम बुद्धिमत्ता चालवत आहोत. अणूंच्या पातळीवर घडणाऱ्या एका साध्या उडीमुळे संपूर्ण चित्र कसे बदलू शकते याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. हो, प्राध्यापक सुरेश भागवत यांच्या साहित्याने हा विषय खूप स्पष्टपणे मांडला आहे. पण या सर्व चर्चेच्या शेवटी एक विचार मनात सतत घोळत आहे जो आपण विचारात घेणं आवश्यक आहे. यातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आपण पाहिले की 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचा बँड गॅप नियंत्रित करून आपण क्रांती घडवून आणली. पण जर भविष्यात असे नवीन पदार्थ शोधले गेले ज्यांचा बँड गॅप निश्चित नसेल तर? हा विचार खरोखरच चक्रावून टाकणार आहे. हो, म्हणजे आपण असा एखादा पदार्थ तयार करू शकलो ज्याचा बँड गॅप आपण अगदी रिअल टाइममध्ये बदलू शकू. तर आपण एकाच पदार्थामधून धातू, निरोधक आणि अर्धसंवाहक अशा तिन्ही गोष्टींचे काम एकाच वेळी घेऊ शकू. जर असे झाले तर आजचे जे अवाढव्य डेटा सेंटर्स आहेत त्यांची जागा डायनॅमिक चिप्स घेतील.